दगडूशेठ गणपतीला द्राक्षांचा भव्य नैवेद्य, 2000 किलो रासायनमुक्त द्राक्षांची आरास, प्रसाद रुग्णालय आणि आश्रमांना. राज्यात सर्वत्र होळी आणि धुलीवंदनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पुणेकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील धुलीवंदनचा उत्साह दिसून येतो आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा आणि सभामंडपात द्राक्ष महोत्सव करण्यात आला. तब्बल 2000 किलो द्राक्षांची आरास बाप्पांना करण्यात आली. त्यामुळे ही आरास पाहण्यासाठी सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. काळ्या आणि हिरव्या रंगाच्या द्राक्षांनी गणपती मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजवण्यात आलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायन विरहित द्राक्षांची आरास करण्यात आली. द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आरास करण्यात आलेली 2000 किलो द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताशय वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. सह्याद्री फार्माला 22,000 शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. द्राक्षाच्या नवीन पेटेंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करत आहे. यंदा याच कंपनीने दगडूशेठ गणपतीला 2000 किलो द्राक्षे आरास करण्यासाठी दिली आहेत. मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने आज धुलीवंदनानिमित्त द्राक्ष महोत्सव यावेळी साजरा केलेला आहे. साधारण 2000 किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत. नाशिकचे एक भक्त आहेत, ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात. त्यांचा काय नवस आहे, त्यामुळं ते दरवर्षी देतात. आणि पहाटेपासूनच सकाळी 5 वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे. जय गणेश. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.